महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 77व्या प्रजासत्ताक दिनी भिवंडीतील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी तिरंगा फडकवला। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ते देशवासियांना शुभेच्छा देताना दिसत आहेत। धीरेंद्र शास्त्री यांनी गायलेली भगवान सत्यनारायणाची कथा ऐकण्यासाठी हजारो भाविक बागेश्वर धाम येथे पोहोचले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, भिवंडीतील बालाजी सनातन मठात बालाजी अर्धवट अवस्थेत बसलेल्या एका मंदिराला 1 वर्ष पूर्ण होत आहे। प्रजासत्ताक दिनी मी पहिल्यांदाच मठात आलो आहे। प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकवण्यात आला। मी सर्व देशवासियांना सांगेन की हा तिरंगा वाऱ्यामुळे फडकत नाही, तर देशाच्या सैनिकांच्या श्वासामुळे फडकत आहे। भारतीय सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांचा आदर करा, त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि आपल्या देशाची काळजी घ्या। संत शंकराचार्य महाराज उपोषणावर आहेत। मला या विषयावर फारशी माहिती नाही, कारण मी प्रयाग मेळाव्याला जाऊ शकलो नाही। मी फक्त एवढेच म्हणेन की आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, हास्याचे पात्र बनू नये, एकमेकांशी संवाद साधून प्रकरण सोडवले पाहिजे। MIM संपूर्ण महाराष्ट्राला हिरवे रंगवत आहे, हे ते पहा अशी विधाने करणे निश्चितच चांगले नाही। देव त्यांना बुद्धी देवो हेच आम्ही म्हणणार आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भिवंडी, मुंबई।